LLB फर्स्ट इयर पेपर नंबर सेकंड स्पेशल कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबर 2023 मराठी अनुवाद प्रश्नपत्रिका LLB CM 1 चा संपूर्ण उत्तरेचा संच खालीलप्रमाणे मराठीमध्ये रूपांतरित केला आहे. विस्तृत उत्तर प्रकार प्रश्न प्रत्येकी 12 गुण. एक भागीदारीची व्याख्या करा. भागीदारी संस्था विसर्जित डिसोल्यूशन करण्याचे प्रकार कोणते आहेत? भागीदारीची व्याख्या. भारतीय भागीदारी कायदा 1932 च्या कलम 4 नुसार भागीदारीची व्याख्या. भागीदारी पार्टनरशिप म्हणजे अशा व्यक्तींमधील संबंध ज्यांनी सर्वांकडून किंवा त्यापैकी कोणीही एकाकडून चालविल्या जाणाऱ्या व्यवसायाचे नफा वाटून घेण्यास सहमती दिली आहे. आवश्यक घटक. 1. भागीदारांमधील करार. भागीदारीचा आधार ऐच्छिक करार आहे. 2. व्यवसाय चालवणे आवश्यक, कायदेशीर आणि सतत चालणारा व्यवसाय असावा. 3. नफा वाटून घेणे. नफा वाटून घेणे आवश्यक असले तरी परस्पर एजन्सी, म्युच्युअल एजन्सी ही भागीदारीची निश्चित चाचणी आहे. 4. परस्पर एजन्सी, म्युच्युअल एजन्सी. प्रत्येक भागीदार हा इतरांसाठी प्रतिनिधी एजंट असतो आणि इतरांकडून स्वतः मूलभूत घटक प्रिन्सिपल म्हणून बांधलेला असतो. भागीदारी संस्था विसर्जित करण्याचे प्रकार. विसर्जन डिसोल्यूशन म्हणजे सर्व भागीदारांमधील भागीदारी संबंधाचा पूर्णपणे अंत होणे. न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय विसर्जन डिसोल्यूशन विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट. 1. करारानुसार कलम 40 सर्व भागीदारांच्या संमतीने किंवा भागीदारांमधील करारातील तरतुदीनुसार संस्था विसर्जित केली जाऊ शकते. 2. सक्तीचे विसर्जन कलम 41 सर्व भागीदार किंवा सर्व वगळता एक भागीदार दिवाळखोर झाल्यास, कायद्यातील बदलांमुळे व्यवसाय बेकायदेशीर झाल्यास. 3. विशिष्ट घटना घडल्यास विसर्जन कलम 42 निश्चित केलेली मुदत संपल्यावर, विशिष्ट उद्दिष्ट किंवा साहस पूर्ण झाल्यावर, भागीदाराचा मृत्यू झाल्यास, भागीदार दिवाळखोर झाल्यास. 4. नोटीसद्वारे विसर्जन कलम 43 इच्छेनुसार भागीदारीत पार्टनरशिप ॲट विल कोणताही भागीदार इतर सर्व भागीदारांना लेखी नोटीस देऊन संस्था विसर्जित करू शकतो. न्यायालयाद्वारे विसर्जन कलम 44 न्यायालय खालील कारणांवरून संस्था विसर्जित करण्याचा आदेश देऊ शकते. 1. भागीदाराचा वेडेपणा इन्सॅनिटी. 2. भागीदाराची कायमची अकार्यक्षमता परमनंट इनकॅपॅसिटी. 3. भागीदाराचे गैरवर्तन मिसकंडक्ट ज्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो. 4. कराराचा सतत भंग पर्सिस्टंट ब्रीच ऑफ अग्रीमेंट. 5. एका भागीदाराने आपले हितसंबंध तिसऱ्या पक्षाला हस्तांतरित करणे. 6. व्यवसाय सतत तोट्यात चालत असल्यास. 7. इतर कोणतेही न्यायसंगत आणि उचित कारण जस्ट अँड इक्विटेबल ग्राउंड. 2. चेक अनादर डिसऑनर ऑफ चेक म्हणजे काय? परक्राम्य दस्तऐवज कायद्याच्या कलम 138 अंतर्गत कार्यपद्धती स्पष्ट करा. चेक अनादर डिसऑनर ऑफ चेक म्हणजे काय? जेव्हा बँक पैसे देण्यास नकार देते आणि चेक न भरलेला परत करते तेव्हा त्या चेकचा अनादर झाला असे म्हणतात. अनादराची सामान्य कारणे खात्यात अपुरे निधी, इन्सफिशियंट फंड्स, स्वाक्षरी न जुळणे, सिग्नेचर मिसमॅच, देयकास मनाईचा आदेश, स्टॉप पेमेंट ऑर्डर, खात्याचे रूपांतर बंद, अकाउंट क्लोज्ड. परक्राम्य दस्तऐवज कायद्याच्या कलम 138 अंतर्गत कार्यपद्धती. कलम 138 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील कार्यपद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे. 1. चेक सादर करणे. चेक त्याच्या वैध कालावधीत सध्या 3 महिन्यांत बँकेत सादर करणे आवश्यक आहे. 2. बँकेकडून अनादर बँक अपुरे निधी या कारणास्तव चेक न भरलेला परत करते. 3. देयकाकडून मागणीची नोटीस. देयकाला पै बँकेची मेमो मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत चेकच्या रक्कम मागणीची लेखी कायदेशीर नोटीस ड्रॉवर पाठवणे आवश्यक आहे. 4. ड्रॉवरला 15 दिवसांचा वेळ. ड्रॉवरला ती रक्कम देण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांचा वेळ मिळतो. 5. तक्रार दाखल करणे. जर ड्रॉवरने 15 दिवसांच्या आत रक्कम भरण्यास अयशस्वी ठरल्यास देयक नोटीस कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत न्यायक्षेत्र असलेल्या न्यायालयात तक्रार दाखल करू शकतो. 6. न्यायालयाकडून दखल हा गुन्हा जामीनपात्र बेलेबल आणि तडजोडपात्र कंपाऊंडेबल आहे. यासाठी 2 वर्षांपर्यंत कारावास आणि किंवा चेकच्या रकमेच्या दुप्पटपर्यंत दंड होऊ शकतो. 3. निक्षेप. बेलमेंट म्हणजे काय? निक्षेपकर्ता बेलरचे अधिकार आणि कर्तव्य स्पष्ट करा. निक्षेपाची व्याख्या भारतीय करार कायदा कलम 148. निक्षेप बेलमेंट म्हणजे एका व्यक्तीने निक्षेपकर्ता बेलर दुसऱ्या व्यक्तीकडे निक्षेपी बेली विशिष्ट उद्देशासाठी वस्तूंचा ताबा देणे या करारावर की उद्देश पूर्ण झाल्यावर त्या वस्तू परत केल्या जातील किंवा निक्षेपकर्त्याच्या निर्देशानुसार त्यांची विल्हेवाट लावली जाईल. महत्त्वाचे घटक. वस्तूंचा ताबा दिला जातो, मालमत्ता नाही. उद्देश विशिष्ट असतो. करार आवश्यक आहे. उद्देश पूर्ण झाल्यावर
वस्तू परत करणे आवश्यक आहे. निक्षेपकर्त्याचे बेलरचे अधिकार. 1. वस्तू परत घेण्याचा अधिकार. कराराची मुदत संपल्यावर किंवा उद्देश पूर्ण झाल्यावर वस्तूंची मागणी करण्याचा अधिकार. 2. अनधिकृत वापरासाठी नुकसानीचा दावा करण्याचा अधिकार. कलम 154. जर निक्षेपीने कराराच्या अटींशी विसंगत पद्धतीने वस्तूंचा वापर केला तर नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार. 3. निक्षेप समाप्त करण्याचा अधिकार. कलम 153. निक्षेपीने कराराच्या अटींचा भंग केल्यास निक्षेप लगेच समाप्त करण्याचा अधिकार. 4. वस्तूंच्या मूल्यामध्ये झालेली वाढ मागण्याचा अधिकार. कलम 163. कराराविरुद्ध काही करार नसल्यास निक्षेप केलेल्या वस्तूंवर झालेला कोणताही नैसर्गिक नफा किंवा वाढ मागण्याचा अधिकार. 5. तिसऱ्या पक्षावर दावा करण्याचा अधिकार. वस्तूंच्या नुकसानीसाठी किंवा वापरात अडथळा आणणाऱ्या तिसऱ्या पक्षावर निक्षेपकर्ता दावा करू शकतो. निक्षेपकर्त्याची बेलरची कर्तव्ये. 1. वस्तूतील दोष उघड करण्याचे कर्तव्य. कलम 150. वस्तूतील ज्ञात दोष ज्यामुळे निक्षेपीला धोका होऊ शकतो ते उघड करणे आवश्यक आहे. 2. आवश्यक खर्च उचलण्याचे कर्तव्य. कलम 158. आवश्यक खर्च निक्षेपकर्त्याला परत करणे आवश्यक आहे. 3. सदोष मालकीसाठी निक्षेपीला नुकसान भरपाई देण्याचे कर्तव्य. कलम 164. जर निक्षेपकर्त्याची मालकी सदोष असेल ज्यामुळे निक्षेपीला नुकसान झाले तर ते भरून देण्याचे कर्तव्य. 4. निक्षेप पूर्ण झाल्यावर वस्तू परत स्वीकारण्याचे कर्तव्य. 4. न भरलेला विक्रेता. अनपेड सेलर म्हणजे काय? वस्तू विक्री कायद्याअंतर्गत त्याचे अधिकार स्पष्ट करा. व्याख्या. वस्तू विक्री कायदा कलम 45. विक्रेत्याला न भरलेला विक्रेता अनपेड सेलर मानले जाते जेव्हा 1. संपूर्ण किंमत भरली गेली नाही किंवा 2. शर्तपूर्ण देयक म्हणून मिळालेला परक्राम्य दस्तऐवज नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अनादरित डिझॉनर्ड झाला आहे. न भरलेल्या विक्रेत्याचे अधिकार. विक्रेत्याला त्याची किंमत सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण अधिकार दिले जातात. अ. वस्तूंच्या विरुद्ध अधिकार. मालकी खरेदीदाराकडे गेली असली तरी. 1. धारणाधिकार राईट ऑफ लियन. कलम 47 ते 49. संपूर्ण किंमत मिळेपर्यंत वस्तूंचा ताबा आपल्याकडे ठेवण्याचा अधिकार. 2. परिवहनात थांबवण्याचा अधिकार. राईट ऑफ स्टॉपेज इन ट्रान्झिट. कलम 50 ते 52. खरेदीदार दिवाळखोर झाल्यावर वस्तू वाटेत असताना वाहतूकदाराकडे त्यांचा ताबा परत घेण्याचा अधिकार. 3. पुनर्विक्रीचा अधिकार. राईट ऑफ रिसेल. कलम 54. वस्तू नाशवंत असल्यास खरेदीदाराला नोटीस दिल्यानंतरही त्याने वाजवी वेळेत किंमत न भरल्यास. ब. खरेदीदाराविरुद्ध वैयक्तिक अधिकार. दावे. 1. किंमतीसाठी दावा. सूट फॉर प्राइस. कलम 55. वस्तूंची मालकी खरेदीदाराकडे हस्तांतरित झाल्यावर किंमत न भरल्यास दावा. 2. अस्वीकृतीसाठी नुकसानीचा दावा. कलम 56. खरेदीदाराने वस्तू घेण्यास नकार दिल्यास कराराच्या भंगासाठी नुकसानीचा दावा. 3. व्याजासाठी दावा. कलम 61. देय तारखेपासून किंमतीवर व्याज मागण्याचा अधिकार. 5. एजन्सीची व्याख्या करा. एजन्सीची निर्मिती आणि एजंटचे अधिकार व कर्तव्ये स्पष्ट करा. एजन्सीची व्याख्या. कलम 182. एजन्सी म्हणजे एक व्यक्ती. एजंट दुसऱ्या व्यक्तीच्या प्रिन्सिपल वतीने कार्य करण्यासाठी अधिकृत असते आणि त्याद्वारे प्रिन्सिपलला तिसऱ्या पक्षांशी कायदेशीर संबंधात आणते. प्रिन्सिपल ज्याच्या वतीने कार्य केले जाते. एजंट जो प्रिन्सिपलच्या वतीने कार्य करतो. एजन्सीच्या निर्मितीचे प्रकार. 1. स्पष्ट करारानुसार एक्सप्रेस अग्रीमेंट तोंडी किंवा लेखी कराराद्वारे उदा. मुखत्यारपत्र पॉवर ऑफ अटर्नी. 2. गर्भित करारानुसार इम्प्लाइड अग्रीमेंट पक्षांच्या वर्तनावरून किंवा परिस्थितीवरून अनुमानित उदा. पती पत्नीमधील एजन्सी. 3. आवश्यकतेनुसार बाय नेसेसिटी. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत प्रिन्सिपलच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कृती केल्यास एजन्सी तयार होते. उदा. जहाजाचा कॅप्टन. 4. एजंट म्हणून दर्शवल्यामुळे. बाय एस्टॉपल होल्डिंग आउट. एखाद्या व्यक्तीने आपल्या शब्दांनी किंवा वर्तनाने तिसऱ्या पक्षाला दुसरी व्यक्ती आपला एजंट आहे असे भासवून तिसऱ्या पक्षाने त्यावर विश्वास ठेवून कार्य केल्यास. 5. पुष्टीकरणाद्वारे बाय रॅटिफिकेशन. एजंटने पूर्व अधिकाराशिवाय एखादे कार्य केले आणि प्रिन्सिपलने नंतर ते कार्य स्वीकारले आणि दत्तक घेतले तर एजन्सी पूर्वलक्षी प्रभावाने तयार होते. एजंटचे अधिकार. 1. मोबदल्याचा अधिकार. राईट टू रिम्युनरेशन. कलम 219. एजन्सीचे कार्य पूर्ण झाल्यावर ठरलेला मोबदला मिळण्याचा अधिकार. 2. वस्तू ताब्यात ठेवण्याचा अधिकार. राईट टू रिटेन. कलम 221. प्रिन्सिपलचे येणे बाकी असलेल्या रकमेसाठी मोबदला खर्च त्याच्या वस्तू ताब्यात ठेवण्याचा अधिकार. 3. नुकसान भरपाईचा अधिकार. राईट टू इंडेमनिटी. कलम 222, 223. प्रिन्सिपलने एजंटला कायदेशीर कार्यामुळे झालेल्या नुकसानीपासून संरक्षण इंडेमनिफाय देण्याचा अधिकार. 4. भरपाईचा अधिकार. राईट टू कॉम्पन्सेशन.
प्रिन्सिपलच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या जखमा किंवा नुकसानीसाठी भरपाई मिळण्याचा अधिकार. एजंटची कर्तव्ये. 1. निर्देशांचे पालन करण्याचे कर्तव्य. कलम 211. प्रिन्सिपलने दिलेल्या सूचनांनुसार व्यवसाय चालवणे. सूचना नसल्यास व्यापाराच्या रूढीनुसार कार्य करणे. 2. काळजी आणि कौशल्याचे कर्तव्य. कलम 212. समान व्यवसायातील इतरांमध्ये असलेल्या कौशल्याने आणि वाजवी काळजीने कार्य करणे. 3. लेखा अकाउंट सादर करण्याचे कर्तव्य. कलम 213. प्रिन्सिपलला मागणीनुसार योग्य लेखा सादर करणे. 4. गुप्त नफा न मिळवण्याचे कर्तव्य. कलम 216. एजन्सीच्या व्यवसायात प्रिन्सिपलच्या संमतीशिवाय स्वतःच्या खात्यावर व्यवहार न करणे. कोणताही गुप्त नफा प्रिन्सिपलला द्यावा लागतो. 5. प्रिन्सिपलशी संवाद साधण्याचे कर्तव्य. कलम 214. अडचणीच्या परिस्थितीत प्रिन्सिपलशी संपर्क साधून सूचना मिळवणे. 6. प्रिन्सिपलच्या वतीने मिळालेली रक्कम जमा करण्याचे कर्तव्य. कलम 218. 6. हमीचा करार, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी आणि जामीनदाराचे श्युरिटी अधिकार. व्याख्या. कलम 126. हमीचा करार म्हणजे एका तिसऱ्या व्यक्तीने मूळ ऋणी प्रिन्सिपल डेप्टर कसूर केल्यास त्याचे वचन पूर्ण करण्याचा किंवा त्याचे दायित्व फेडण्याचा करार. पक्षकार. धनको क्रेडिटर मूळ ऋणी प्रिन्सिपल डेप्टर जामीनदार श्युरिटी. जामीनदाराचे अधिकार. हमीदार कर्ज फेडल्यानंतर आपले हितसंबंध जपण्यासाठी धनकोच्या जागी येतो. अ. मूळ ऋणीविरुद्ध अधिकार. 1. प्रतिस्थापनाचा अधिकार. राईट ऑफ सबरोगेशन. कलम 140. कर्ज फेडल्यावर जामीनदार मूळ ऋणीविरुद्ध धनकोला असलेले सर्व अधिकार प्राप्त करतो. 2. नुकसान भरपाईचा अधिकार. राईट टू इंडेमनिटी. कलम 145. प्रत्येक हमीच्या करारामध्ये मूळ ऋणीने जामीनदाराला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचे गर्भित वचन असते. ब. धनको विरुद्ध अधिकार. 1. तारणांचा लाभ घेण्याचा अधिकार. राईट टू सिक्युरिटीज. कलम 141. करार करतेवेळी धनकोला मूळ ऋणीविरुद्ध असलेल्या प्रत्येक तारणाचा सिक्युरिटी लाभ घेण्यास जामीनदार पात्र असतो. जर धनकोने जामीनदाराच्या संमतीशिवाय कोणतेही तारण गमावले किंवा सोडले तर जामीनदार त्या तारणाच्या मूल्याइतका मुक्त होतो. 2. मुक्त होण्याचा अधिकार. धनकोने मूळ ऋणीशी जामीनदाराच्या संमतीशिवाय मूळ कराराच्या अटी बदलल्यास जामीनदार मुक्त होतो. क. सहजामीनदारांविरुद्ध अधिकार. 1. योगदान मागण्याचा अधिकार. राईट ऑफ कॉन्ट्रीब्युशन. कलम 146 ते 147. एकाच कर्जासाठी 2 किंवा अधिक सहजामीनदार असल्यास ते त्यांच्या हमीच्या रकमेनुसार समान योगदान देण्यासाठी जबाबदार असतात. 7. तारण. प्लेज म्हणजे काय? तारणाधिकारी पॉनी आणि तारणकर्ता पॉनर यांचे अधिकार व कर्तव्ये स्पष्ट करा. तारणाची व्याख्या. कलम 172. तारण प्लेज म्हणजे कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा वचनाच्या पूर्ततेसाठी वस्तूंचा निक्षेप, बेलमेंट ऑफ गुड्स करणे. तारणकर्ता पॉनर जो वस्तू तारण ठेवतो, कर्जदार. तारणाधिकारी पॉनी जो वस्तू तारणाच्या रूपात घेतो, धनको सावकार. तारणाधिकारीचे पॉनीचे अधिकार. 1. धारणाधिकार. राईट ऑफ रिटेन्शन. कलम 173. तारणाधिकारी वस्तू केवळ कर्जाच्या परतफेडीसाठीच नव्हे तर व्याजासाठी आणि वस्तूंच्या ताब्यासाठी व संरक्षणासाठी केलेल्या सर्व आवश्यक खर्चांसाठीही ताब्यात ठेवू शकतो. 2. विलक्षण खर्च वसूल करण्याचा अधिकार. कलम 175. वस्तूंच्या संरक्षणासाठी केलेल्या विलक्षण एक्स्ट्राऑर्डिनरी खर्चाची मागणी करण्याचा अधिकार, जरी त्या खर्चासाठी तो वस्तू ताब्यात ठेवू शकत नाही. 3. कसूर झाल्यास वस्तू विकण्याचा अधिकार. कलम 176. तारणकर्त्याने पैसे भरण्यास कसूर केल्यास तारणाधिकारीला खालील अधिकार आहेत. कर्जदारावर दावा दाखल करणे. तारणकर्त्याला वाजवी नोटीस देऊन वस्तू विकणे. विक्रीतून कोणताही अधिशेष सरप्लस असल्यास तो तारणकर्त्याला परत करावा लागतो आणि तुटवडा डेफिसिट असल्यास वसूल करता येतो. तारणाधिकारीची कर्तव्ये. 1. वस्तूंची वाजवी काळजी घेणे. 2. वस्तूंचा अनधिकृत वापर न करणे. 3. तारण पूर्ण झाल्यावर वस्तू परत करणे. तारणकर्त्याचे पॉनरचे अधिकार व कर्तव्ये. तारणकर्त्याचे अधिकार. 1. विक्रीपूर्वी वस्तू सोडवून घेण्याचा अधिकार. राईट टू रिडीम. कलम 177. पैसे भरण्याची मुदत संपली असली तरी तारणाधिकारीने प्रत्यक्ष विक्री करण्यापूर्वी तारणकर्ता पैसे भरून वस्तू परत घेऊ शकतो. 2. नोटीस मिळण्याचा अधिकार. तारणाधिकारीने विक्री करण्यापूर्वी वाजवी नोटीस देण्याचा अधिकार. तारणकर्त्याची कर्तव्ये. 1. कर्ज आणि व्याज फेडण्याचे कर्तव्य. 2. तारणाधिकारीने वस्तूंच्या संरक्षणासाठी केलेल्या विलक्षण खर्चाची भरपाई करण्याचे कर्तव्य. 8. वस्तू शोधणारा. फाइंडर ऑफ गुड्स. दायित्व आणि न्यायनिर्णय. व्याख्या. करार कायदा. कलम 71. जी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीची वस्तू सापडल्यावर ती ताब्यात घेते तिच्यावर निक्षेपीची बाईलीची जबाबदारी असते. खऱ्या मालकाप्रती कर्तव्ये भाले दायित्व.
एक, वाजवी काळजी घेण्याचे कर्तव्य. वस्तूची तेवढीच काळजी घेणे जेवढी कोणताही सामान्य शहाणा माणूस आपल्या स्वतःच्या वस्तूची घेतो. 2, वस्तू स्वतःसाठी न वापरण्याचे कर्तव्य. 3, खऱ्या मालकाचा शोध घेण्याचे कर्तव्य. खऱ्या मालकाचा शोध घेण्यासाठी सर्व वाजवी प्रयत्न करणे. 4, मालक सापडल्यावर वस्तू परत करण्याचे कर्तव्य. वस्तू शोधणाऱ्याचे अधिकार. 1, खर्चासाठी धारणाधिकार, राईट ऑफ लियन फॉर एक्सपेन्सेस, कलम 168. वस्तूंचे संरक्षण आणि मालकाचा शोध घेण्यासाठी झालेल्या आवश्यक खर्चासाठी तो वस्तू ताब्यात ठेवू शकतो. 2, बक्षिसासाठी दावा करण्याचा अधिकार, कलम 168. जर मालकाने वस्तू परत करण्यासाठी बक्षीस जाहीर केले असेल तर शोधणारा त्या बक्षिसासाठी दावा करू शकतो आणि बक्षीस मिळेपर्यंत वस्तू ताब्यात ठेवू शकतो. 3, वस्तू विकण्याचा अधिकार, कलम 169. खालील 2 परिस्थितीतच वस्तू विकता येतात. वस्तू नाशवंत असल्यास किंवा खर्च वस्तूंच्या मूल्याच्या 2/3 पर्यंत पोहोचल्यास. वाजवी प्रयत्न करूनही मालक सापडला नाही. न्याय निर्णय केस लॉज. 1, आर्मरी व्ही डेलामेरी 1722 हा सिद्धांत स्थापित केला की वस्तू शोधणाऱ्याचा खऱ्या मालकाव्यतिरिक्त इतर कोणाहीपेक्षा चांगला हक्क असतो. 2, हॉलिन्स व्ही फाउलर 1875 वस्तूचा गैरवापर कन्व्हर्जन केल्याबद्दल दायित्व सिद्ध करणारा न्यायनिर्णय. संक्षिप्त उत्तरे, प्रत्येकी 5 गुण. 1, परक्राम्य दस्तऐवजाचे प्रकार, कलम 13 NI कायदा. 1, वचनपत्र, प्रॉमिसरी नोट. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला केवळ ठराविक रक्कम देण्याचे बिनशर्त लेखी वचन. 2, विनिमयपत्र, बिल ऑफ एक्सचेंज. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ठराविक रक्कम देण्याचा बिनशर्त लेखी आदेश. 3, चेक. चेक एका विशिष्ट बँकर्सवर काढलेले आणि मागणीशिवाय देय नसलेले विनिमयपत्र. इतर प्रकार वाहक दस्तऐवज, बिअरर इन्स्ट्रुमेंट्स, आदेश दस्तऐवज, ऑर्डर इन्स्ट्रुमेंट्स, देशी व विदेशी दस्तऐवज. 2, चालू हमी, कंटिन्युइंग गॅरंटी आणि ती रद्द करणे. चालू हमी, कलम 129. जी हमी अनेक व्यवहारांपर्यंत वाढविली जाते तिला चालू हमी म्हणतात. ती रद्द करेपर्यंत सर्व भविष्यातील व्यवहारांना लागू होते. रद्द करण्याचे प्रकार. रिव्होकेशन. चालू हमी भविष्यातील व्यवहारांसाठी रद्द करता येते. 1, धनकोला नोटीस देऊन, कलम 130. जामीनदार धनकोला लेखी नोटीस देऊन भविष्यातील व्यवहारांसाठी हमी रद्द करू शकतो. 2, जामीनदाराच्या मृत्यूमुळे, कलम 131. जामीनदाराचा मृत्यू झाल्यावर भविष्यातील व्यवहारांसाठी हमी आपोआप रद्द होते. 3, अटींमध्ये बदल केल्यामुळे, जामीनदाराच्या संमतीशिवाय मूळ कराराच्या अटींमध्ये बदल केल्यास. 3, भागीदारी संस्थेची नोंदणी वजा कार्यपद्धती. भारतीय भागीदारी कायदा 1932 अंतर्गत नोंदणी ऐच्छिक आहे, परंतु नोंदणी न केल्यास अनेक कायदेशीर मर्यादा येतात. नोंदणीची कार्यपद्धती. 1, अर्ज दाखल करणे. संस्था ज्या क्षेत्रात आहे तेथील नोंदणी अधिकारी, रजिस्ट्रार ऑफ फर्म्स यांच्याकडे अर्ज दाखल करणे. 2, तपशील देणे. अर्जात खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे. संस्थेचे नाव, व्यवसायाचे मुख्य ठिकाण, सर्व भागीदारांची नावे व पत्ते, संस्थेचा कालावधी. 3, शुल्क भरणे, विहित शुल्क भरणे. 4, नोंदवहीत नोंद. नोंदणी अधिकाऱ्याची खात्री झाल्यावर तो संस्थेचे नाव नोंदणी पुस्तिकेत रजिस्टर ऑफ फर्म्स दाखल करतो. 5, नोंदणी प्रमाणपत्र. नोंदणी झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. 4, नुकसान भरपाई इंडेमनिटीची व्याख्या. नुकसान भरपाई धारकाचे अधिकार. व्याख्या, कलम 124. नुकसान भरपाईचा करार म्हणजे एका पक्षाने नुकसान भरपाई देणारा इंडेमनिफायर दुसऱ्या पक्षाला नुकसान भरपाई धारक इंडेमनिटी होल्डर स्वतःच्या किंवा अन्य व्यक्तीच्या वर्तनामुळे झालेल्या नुकसानीपासून वाचवण्याचे वचन देणे. नुकसान भरपाई धारकाचे अधिकार, कलम 125. नुकसान भरपाई धारक त्याच्या अधिकारात कार्य करताना नुकसान भरपाई देणाऱ्याकडून खालील गोष्टी वसूल करण्यास पात्र आहे. 1, सर्व नुकसान भरपाई, डॅमेजेस. ज्या नुकसानीसाठी भरपाईचे वचन दिले आहे त्यासंबंधी कोणत्याही दाव्यामध्ये त्याला भरावी लागलेली सर्व नुकसान भरपाई. 2, सर्व खर्च, कॉस्ट्स. दाव्यामध्ये त्याला तिसऱ्या पक्षाला भरावे लागलेले सर्व खर्च. 3, तडजोडीत भरलेली रक्कम, सम्स पेड इन कॉम्प्रोमाइज. नुकसान भरपाई देणाऱ्याच्या आदेशाविरुद्ध नसलेल्या कोणत्याही तडजोडीमध्ये भरलेली सर्व रक्कम. 5, वस्तू विक्रीच्या करारातील गर्भित अटी, इम्प्लाइड टर्म्स. गर्भित अटी आणि आश्वासने, कंडिशन्स अँड वॉरंटीज कायद्यानुसार कराराचा भाग मानली जातात, जोपर्यंत पक्षकार स्पष्टपणे वेगळी सहमती देत नाहीत. 1, मालकीबद्दल गर्भित अट, सेक 14 विक्रेत्याला वस्तू विकण्याचा अधिकार आहे. 2, गुणवत्ता, योग्यतेबद्दल गर्भित अट, सेक 16 खरेदीदाराने उद्देश सांगितल्यावर वस्तू त्या उद्देशासाठी वाजवीपणे योग्य असाव्यात. 3, नमुन्याद्वारे विक्रीबद्दल गर्भित अट, सेक 17 वस्तूंचा मोठा साठा. बल्क,
नमुन्याशी सॅम्पल जुळला पाहिजे. 4. वर्णनानुसार विक्रीबद्दल गर्भित अट सेक 15 वस्तू वर्णनानुसार असल्या पाहिजेत. 5. शांत ताब्याबद्दल गर्भित आश्वासन इम्प्लाइड वॉरंटी ऑफ क्वाइट पोझेशन सेक 14 खरेदीदाराला वस्तूंचा शांत ताबा उपभोगता येईल. 6. तारणविरहित गर्भित आश्वासन इम्प्लाइड वॉरंटी अगेन्स्ट इन्कम्ब्रन्सेस वस्तू कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या बोजापासून मुक्त आहेत. 6. अट कंडिशन आणि आश्वासन वॉरंटी यातील फरक. आधार अट कंडिशन आश्वासन वॉरंटी. अर्थ कराराच्या मुख्य उद्देशासाठी अत्यावश्यक असलेली तरतूद कराराच्या मुख्य उद्देशासाठी सहाय्यक कोलॅटरल असलेली तरतूद. भंगाचा परिणाम खरेदीदार करार रद्द करू शकतो, वस्तू नाकारू शकतो आणि नुकसान भरपाई मागू शकतो. खरेदीदार करार रद्द करू शकत नाही, केवळ नुकसान भरपाई मागू शकतो. महत्त्व करारासाठी मूलभूत फंडामेंटल करारासाठी दुय्यम सबसिडियरी. कलमे वस्तू विक्री कायद्याचे कलम 11 ते 12 वस्तू विक्री कायद्याचे कलम 11 ते 12. LLB फर्स्ट इयर पेपर नंबर सेकंड स्पेशल कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबर 2023 सॉल्व्ड क्वेश्चन पेपर डिस्कशन. This is a complete and well-structured set of exam answers for special contracts, LLB Sem 1. I can present this information in different ways for you. I can convert the entire text into Marathi. I can provide a summary or quick revision notes on any specific question. Long answer type questions, 12 marks each. Q.1 Define partnership. What are the modes of dissolution of partnership firm? Definition of partnership. Section 4 of the Indian Partnership Act 1932 defines partnership as partnership is the relation between persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. Essential elements. 1. Agreement between partners. A voluntary contract is the foundation. 2. Business must be carried on. It must be a legal and continuous activity. 3. Profit sharing. Though profit sharing is essential, it is only prima facie evidence of partnership. Mutual agency is the conclusive test. 4. Mutual agency. Each partner is both a principal, bound by others, and an agent, binding others. Modes of dissolution of partnership firm. Dissolution means the complete breakup of the partnership relation among all partners. A. Dissolution without intervention of court. 1. By agreement, Sec 40. A firm may be dissolved with the consent of all partners or in accordance with a contract between the partners. 2. Compulsory dissolution, CC 41. By the insolvency of all the partners or of all but one. By the business becoming unlawful due to changes in legislation. 3. Dissolution on happening of certain events, Sec 42. Expiry of the fixed term for which the firm was constituted. Completion of the specific adventure or undertaking. Death of a partner. Insolvency of a partner. 4. Dissolution by notice, Sec 43. In a partnership at will, any partner can dissolve the firm by giving a written notice to all the other partners. B. Dissolution by court, SEC 44. The court may dissolve a firm on any of the following grounds. 1. Insanity of a partner. 2. Permanent incapacity of a partner to perform their duties. 3. Misconduct of a partner that affects the business. 4. Persistent breach of agreement relating to the management of the business. 5. Transfer of the whole of the partner's interest to a third party. 6. The business cannot be carried on except at a continuous loss. 7. Any other just and equitable ground, e.g., deadlocks in management. Q. 2. What is meant by dishonor of check? Procedure under Section 138 NI Act. Meaning of dishonor of check. A check is said to be dishonored when the drawee bank, the bank on which the check is drawn, refuses to make payment and returns the check to the payee's bank, usually with a memo stating the reason for non-payment. Common reasons for dishonor. Insufficient funds, funds exceed arrangement or refer to drawer. Signature mismatch, payment stopped by the draw. Overwriting or material alteration. Check being post-dated or stale, expired validity. Procedure under Section 138, Negotiable Instruments Act. Section 138 of the Negotiable Instruments Act 1881 constitutes a special offense for the dishonor of a check for insufficiency of funds. The procedure to constitute the offense is 1. Presentation of check. The payee holder must present the check to the bank within its validity period, currently 3 months from the date on the check. 2. Dishonor by bank. The bank returns the check unpaid
typically with a memo citing insufficient funds or account closed. 3. Demand notice by payee. The payee must give a written legal notice demanding payment of the check amount to the drawer within 30 days of receiving the bank's return memo. 4. 15 days time for drawer. The drawer is given 15 days from the receipt of the notice to make the payment. 5. Filing complaint. If the drawer fails to pay the demanded amount within these 15 days, the offense is complete. The payee can then file a formal complaint in a court with jurisdiction within 30 days after the 15-day period expires. 6. Cognizance by court. The court takes cognizance, officially examines the complaint. The offense is bailable and compoundable. The punishment can be imprisonment up to 2 years and/or a fine up to twice the check amount. Q3. What is bailment? Rights and duties of bailer. Definition of bailment, SICA 148, Indian Contract Act 1872. Bailment is the delivery of goods by one person, the bailer, to another, the bailee, for some specific purpose, upon a contract that the goods shall, when the purpose is accomplished, be returned or otherwise disposed of according to the directions of the person delivering them. Key elements. Delivery of goods, not immovable property or money. Delivery is for a specific purpose. The delivery is based on a contract. The goods are to be returned or disposed of after the purpose is over. Only possession is transferred, not ownership. Rights of bailer. 1. Right to enforce return of goods. The bailer can demand the return of the goods as soon as the term of the bailment expires or the purpose is accomplished. 2. Right to claim damages for unauthorized use. SIC 154. If the bailee uses the goods in a manner inconsistent with the terms of the bailment, the bailer is entitled to damages. 3. Right to terminate bailment. SIC 153. If the bailee acts in a way that is inconsistent with the conditions of the contract, the bailer may terminate the bailment immediately. 4. Right to demand increase in value. SIC 163. In the absence of an agreement to the contrary, the bailer is entitled to any natural increase or profit that has accrued from the goods bailed. 5. Right to sue third parties. The bailer can sue a third party who wrongfully deprives the bailee of the use or possession of the goods. Duties of bailer. 1. Duty to disclose faults in goods. SIC 150. The bailer must disclose any known faults in the goods that could materially interfere with their use or expose the bailee to extraordinary risk. 2. Duty to bear necessary expenses. SIC 158. For gratuitous bailment, without reward, the bailer must repay the bailee all necessary expenses incurred for the purpose of the bailment. For non-gratuitous bailment, the bailer must pay extraordinary expenses. 3. Duty to indemnify bailee for defective title. SIC 164. If the bailer was not entitled to bail the goods, they must indemnify the bailee for any loss or expense suffered due to the bailer's defective title. 4. Duty to accept return of goods. On the completion of the purpose of the bailment, the bailer must accept the goods back. Q4. Explain the term unpaid seller. Rights under the Sale of Goods Act. Definition of unpaid seller, CC 45, Sale of Goods Act, 1930. A seller of goods is deemed to be an unpaid seller when 1. The whole of the price has not been paid or tendered, offered for payment. 2. A negotiable instrument, like a check or bill of exchange, was received as conditional payment and it has been dishonored. Note, the term seller includes any person who is in the position of a seller, such as an agent of the seller, to whom the bill of lading has been endorsed. Rights of unpaid seller. The unpaid seller is provided with significant rights to protect their interest in the price of the goods. A. Rights against goods. Even though the property in the goods has passed to the buyer. 1. Right of lien, SEC 47 to 49. The right to retain possession of the goods until the entire price is paid. This right can be exercised where the goods have been sold without any stipulation as to credit. Where the goods have been sold on credit, but the term of credit has expired. Where the buyer becomes insolvent. 2. Right of stoppage in transit, SEC 50 to 52. A right to regain possession of the goods while they are in the course of transit with a carrier and retain them until the price is paid. This right can only be exercised when the buyer becomes insolvent. 3. Right of resale, SEC 54. The right to resell the goods. If the goods are perishable in nature, after giving notice to the buyer of their intention to resell, and the buyer fails to pay within a reasonable time. B. Rights against buyer personally suits. 1. Suit for price, SEC 55. Where the property in the goods has passed to the buyer, and the buyer wrongfully neglects or refuses to pay, the seller can sue for the price. 2. Suit for damages for non-acceptance, SEC 56. If the buyer wrongfully refuses to accept and pay for the goods, the seller may sue for damages for breach of contract.
3. Suit for damages for repudiation, Sec 60. If the buyer repudiates the contract before the date of delivery, the seller can treat the contract as rescinded and sue for damages. Anticipatory breach. 4. Suit for interest, Sec 61. The seller may recover interest on the price from the date of tender or from the date when the price was payable. Q5. Define agency. Creation of agency and rights and duties of agent. Definition of agency, Sec 182. Agency is the relationship that subsists between two parties, where one party, the agent, has the authority to act on behalf of the other, the principal, and thereby bring the principal into legal relations with a third party. Principal, the person for whom the act is done or who is represented. Agent, the person employed to do any act for another or to represent another in dealing with third persons. Modes of creation of agency. 1. By express agreement. Agency created by an agreement, which can be oral or written, e.g., power of attorney. 2. By implied agreement, inferred from the conduct of the parties or the circumstances of the case, e.g., agency by husband and wife, agency by habitual dealing. 3. By necessity, created when a person is entrusted with another's property and finds it necessary to act as an agent in a situation of emergency to protect the principal's interests, e.g., master of a ship. 4. By estoppel, holding out. A person by their words or conduct leads a third party to believe that another person is their agent, and the third party acts upon that belief. The principal is then estopped, prevented from denying the agency. 5. By ratification. Where an agent performs an act without the principal's prior authority, and the principal subsequently accepts and adopts that act, an agency is created retrospectively, as if the agent had authority from the beginning. 6. By operation of law. In certain cases, the law deems a person to be the agent of another, e.g., a partner is an agent of the firm under the Partnership Act. Rights of agent. 1. Right to remuneration, Sec 219. An agent is entitled to their agreed remuneration upon the completion of the act of agency. 2. Right to retain goods, Sec 221. An agent is entitled to retain goods, papers and other property of the principal received by them, until the amount due to them, remuneration, advances or expenses has been paid. 3. Right of indemnity. C. 222-223. The principal is bound to indemnify the agent against the consequences of all lawful acts done in the exercise of their authority. 4. Right to compensation. The agent is entitled to compensation for injury suffered due to the principal's neglect or want of skill. Duties of agent. 1. Duty to follow instructions, Sec 211. The agent must conduct the business according to the directions given by the principal. In the absence of instructions, they must act according to the custom of the trade. 2. Duty of care and skill, Sec 212. The agent is bound to conduct the business with as much skill as is generally possessed by persons engaged in similar business, and to use reasonable diligence. 3. Duty to render accounts, Sec 213. The agent is bound to render proper accounts to their principal on demand. 4. Duty not to make secret profits, Sec 216. The agent must not deal on their own account in the business of agency without first obtaining the principal's consent. Any secret profit must be handed over to the principal. 5. Duty to communicate, Sec 214. In cases of difficulty, the agent must use all reasonable diligence to communicate with the principal and obtain their instructions. 6. Duty to pay sums received, Sec 280. To pay to the principal all sums received on their behalf. Q6. Contract of guarantee and rights of surety. Definition of contract of guarantee, Sec 126, Indian Contract Act. A contract of guarantee is a contract to perform the promise or discharge the liability of a third person in case of their default. Creditor, the person to whom the guarantee is given. Principal debtor, the person whose default the guarantee is given. Surety's guarantor, the person who gives the guarantee. The liability of the surety is secondary. It arises only upon the default of the principal debtor. Rights of surety. The surety, after paying the debt, steps into the shoes of the creditor to protect their interest. He writes against principal debtor. 1. Right of subrogation, Sec 140. Upon paying the debt, the surety is invested with all the rights which the creditor had against the principal debtor. The surety can sue the principal debtor as the creditor could have. 2. Right to indemnity, Sec 145. In every contract of guarantee, there is an implied promise by the principal debtor to indemnify, make good the loss, the surety. B. Rights against creditor. 1. Right to securities, Sec 141.
The surety is entitled to the benefit of every security which the creditor has against the principal debtor at the time the contract of guarantee was entered into, whether the surety knew of it or not. If the creditor loses or parts with any such security, without the surety's consent, the surety is discharged to the extent of the value of that security. 2. Right to discharge. The surety may be discharged if the creditor and principal debtor enter into a new contract that varies the terms of the original contract without the surety's consent. See rights against co-sureties. 1. Right of contribution. Sec 146 to 147. Where there are two or more co-sureties for the same debt, they are liable to contribute equally to the extent of the default, unless the amount guaranteed by each of them is different, in which case they contribute proportionately up to their maximum guarantee. Q7. 12 mark answers. Q7. Define pledge. Explain the rights and duties of pawnee and pawnor. Definition of pledge. Under Section 172 of the Indian Contract Act 1872, pledge is the bailment of goods as security for payment of a debt or performance of a promise. The person who delivers the goods is called the pawner or pledgar. The person who receives the goods as security is called the pawnee or pledgee. Essential features. 1. Delivery of goods, actual or constructive. 2. Delivery as security, for repaying a debt or performing a promise. 3. Return of goods, after fulfillment of obligation. 4. Possession with pawnee, ownership with pawnor. Rights of pawnee, sections 173 to 176. 1. Right to retain goods, S. 173. Pawnee may retain goods for payment of debt, interest and necessary expenses. 2. Right to extraordinary expenses, S. 175. He can recover extraordinary expenses for the preservation of goods. 3. Right to sue or sell goods on default, S. 176. If pawnor defaults, pawnee may sue for debt and retain goods, or sell goods after giving reasonable notice. 4. Right against subsequent advances. Pawnee can retain goods for further loans given to same pawnor, unless otherwise agreed. Duties of pawnee. 1. Duty of reasonable care, S. 151 and 152. Must take reasonable care of pledged goods like an ordinary prudent person. 2. No unauthorized use. Cannot use goods for his own purposes unless agreed. 3. Not to mix goods. Must not mix pledged goods with his own goods. 4. Return of goods, S. 177. Must return goods on repayment of debt and deliver accretions, increase to goods. 5. Duty to give notice before sale. Must give reasonable notice before selling goods on default. Rights of pawnor. 1. Right to redeem, S. 177. Pawnor may redeem goods at any time before sale by paying debt and expenses. 2. Right to claim damages, if pawnee improperly sells goods or misuses them. 3. Right to receive accretions. Pawnor is entitled to any increase/profit added to pledged goods. Duties of pawnor. 1. Duty to pay debt. Must pay the debt or perform the promise secured by the pledge. 2. Duty to compensate extraordinary expenses. Must reimburse expenses incurred by pawnee for preservation of goods. 3. Duty to disclose defects. Must inform pawnee about faults in the goods and defects in his title. Q8. Explain the finder of goods and liability towards the true owner with two case laws. Finder of goods. A finder of goods is a person who finds goods belonging to someone else and takes them into custody. Under Section 71 and 72 of the Indian Contract Act, the finder of goods is treated as a bailee. Rights of finder of goods. 1. Right to lien, S. 168. Finder may retain goods until he is paid for expenses incurred in preserving goods. 2. Right to sue for reward, S. 168. If a reward for the return of goods is announced, finder can sue for it. 3. Right to sell goods, S. 169. Finder can sell goods in these cases. Goods are perishable, or lawful charges of the finder exceed 2/3 RD of the value of the goods, or true owner cannot be found after reasonable efforts. Duties of finder of goods. 1. Duty of reasonable care. Must take care as a bailee would take. 2. Duty to find the true owner. Must make reasonable efforts to locate owner. 3. No unauthorized use. Cannot use goods for personal benefit. 4. Restoration of goods. Must return goods to true owner when found and claim only reasonable expenses. Liability to a true owner. The finder is liable. 1. For negligence in taking care of goods. 2. For conversion if he appropriates or sells without right.
3. Must return goods and any increase/profit earned from them. Case laws. 1. Hollins vs. Fowler, 1875, held that a person who deals with goods without the owner's authority is liable for conversion even if he acted innocently. 2. Armory vs. Delamere, 1722. Finder of jewels was held to have a good title against everyone except the true owner. The goldsmith who refused to return was held liable for damages. 5 mark short answers. Q. 1 kinds of negotiable instruments. Under the Negotiable Instruments Act 1881, the main types are 1. Promissory note, S4. 2. Bill of exchange, S5. 3. Check, S6, including bearer check, order check, crossed check, others not statutory. 4. Hundis. 5. Bank drafts. 6. Pay orders. Q2. Continuing guarantee and its revocation. Continuing guarantee, S129. A guarantee that extends to a series of transactions. Revocation. A continuing guarantee may be revoked by 1. Notice of revocation, S130. 2. Death of surety, S131. 3. Change in terms of contract without surety's consent. 4. Novation or new contract. Q.3. Procedure for registration of partnership firm. Steps under the Indian Partnership Act 1932. 1. Application to registrar with following details. Firm name. Place of business, partners' names and addresses, date of joining. 2. Signed by all partners. 3. Payment of prescribed fee. 4. Registrar records entry in Register of Firms. 5. Registrar issues certificate of registration. Registration is optional, but unregistered firms suffer disabilities. Q4. Define indemnity. What are the rights of indemnity holder? Definition, S124. A contract of indemnity is a contract by which one party promises to save the other from loss caused by 1. Conduct of the promisor, or 2. Conduct of any third person. Rights of the indemnity holder, S125. 1. To recover all damages he is compelled to pay. 2. To recover all costs incurred in defending a case. 3. To recover all sums paid under a compromise, if prudent and not contrary to promisor's orders. 4. Right to sue indemnifier upon breach. Q. 5. Implied terms in contract of sale. The Sale of Goods Act 1930 provides implied conditions, warranties. 1. Condition as to title, S14. 2. Sale by description, S15. 3. Sale by sample, S17. 4. Condition as to quality fitness, S16. 5. Merchantable quality. 6. Implied warranty of quiet possession. 7. Implied warranty against encumbrances. Q6. Distinguish between condition and warranty. Basis. Condition. Warranty. Definition. Essential term to the contract. Collateral term. Importance. Fundamental. Secondary. Breach. Buyer may reject goods plus claim damages. Only damages, cannot reject. Nature. Goes to root of contract. Subsidiary. Example, fitness/description. Quiet possession. Would you like me to elaborate on any of these topics or find more case laws relevant to